शिवसेना यूबीटी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में आयोजित मुफ्त स्वास्थ्य शिविर को मिला लोगों का अच्छा प्रतिसाद। अनुशक्ति नगर वार्ड 148 के हजारों लोगों ने कराई अपनी जांच। शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे के जन्म शताब्दी के अवसर पर शिवसेना यूबीटी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में मुफ्त स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। पूर्व नगर सेविका निधि शिंदे, शाखा प्रमुख किरण महात्रे और महिला शाखा संगठिका दक्षता पाताड़े की ओर से अनुशक्ति नगर वार्ड 148 के भारत नगर राम मंदिर में आयोजित इस स्वास्थ्य कैंप में रक्त जांच, आंखों की जांच और क्षय रोग की जांच सहित कई जरूरी चेकअप रखे गए थे, जिसका लाभ क्षेत्र के हजारों लोगों ने उठाया। बाळासाहेबांचा जन्म शताब्दी वर्ष असल्यामुळे उपक्रम हे सुरूच आहेत। मागच्याच आठवड्यात गावांगावला शिबिर झालेलं आहे। पुढच्या आठवड्यामध्ये रुग्णवाहिकेचं लोकार्पण अनिल देसाई आमचे खासदार आहेत, ते आमच्या या 3 शाखेला रुग्णवाहिका देत आहेत, त्याचा लोकार्पणाचा पण कार्यक्रम साधारण पुढच्या आठवड्यामध्ये आहे। बघा, तुम्हाला मी एक सांगतो की जे काय शिबिरं जी होतात त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आमची संघटना आहे त्याचाच हातखंडा आहे पहिल्यापासून। म्हणजे मी म्हटलं सुरुवातीला सत्ता असो नसो, प्रभाग क्रमांक 148 आहे। आता ओसवालच्या ठिकाणी जो नाला जो ओसंडून वाहत होता, खाली काही मटेरियल अडकलं होतं, तिथे पण आमच्या शाखा प्रमुखांनी आम्हाला सर्वांना आमंत्रित करून मोठं आंदोलन केलं, कारण स्थानिक लोक त्यांच्याकडे गेलो। आता कालच मला वाटतं मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी स्वतः उपस्थित राहून मी पण गेलो होतो। तो एक विषय तात्पुरता संपुष्टात आणलाय, परंतु भविष्यामध्ये ज्या काही योजना निधी शिंदे यांनी या विभागासाठी आखल्या होत्या त्याची पूर्तता करण्याचं काम आम्ही करणार आहोत। विशेषतः तुम्हाला मी सांगू इच्छितो की वाशी नाक्याला जे इस्लामपुरा जो नाल्याचं काम आहे ते पूर्ण करण्याचं काम, म्हणजे ते बंद पडलं होतं काम अगोदरच्या नगरसेवकांच्या कार्यकाळामध्ये, परंतु निधी शिंदे याला स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष होता, त्यांनी हरकतीचे मुद्दे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो विषय उपस्थित करून तो इस्लामपुरा नाल्याचं काम त्यांनीच ते पूर्ण केलेलं आहे। स्वतः मी आणि माझे सर्व सहकारी त्यावेळेला दिवस रात्र आम्ही ते काम सुरू करण्यासाठी आणि ते संपण्यासाठी पण प्रयत्न करत होतो, लोकांनी ते बघितलं। त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष ककयाला जाताना जो त्या ठिकाणी बस स्टॉप आहे तिथे गुडघाभर पाणी साठत होतं, ते पण काम आम्हीच ते पूर्ण करून घेतलेलं आहे। आता जो ककया रोड आहे जो एवढा सिमेंटचा झालाय, सर्वांनीच कटआउट लावले, आम्ही पण लावले, परंतु त्याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान म्हणजे 90% पेक्षा जास्त योगदान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजे आमचं आहे, आमच्या खासदारांचं आहे, माझं आहे। इस्लामपुराला पण जर कोणी म्हणत असेल ते आम्ही केलं तर त्याच्यामध्ये पण 90%च्या वर काम पूर्ण करण्यामध्ये योगदान हे आमचं आहे। सगळीच कामं जी आम्ही केलेली आहेत पूर्ण, त्याच्यामुळे जर कुणाला वाटत असेल तपासून बघायचं आहे तर मी त्यांना आवाहन करतो की सर्व जे काय डॉक्युमेंटेशन एव्हिडन्स असतील ते घेऊन सार्वजनिक चर्चा आपण करूया आणि कुणी काय काम केलं याच्या बाबतीत आपण बोलायला हरकत नाही। दरडी कोसळून त्या ठिकाणी मृत्यू पडून या ठिकाणी भारतनगरमध्ये जी दुर्घटना त्यावेळेला झाली होती, त्यावेळेला मला चांगलं आठवतं की त्यावेळेला सर्वच लोकांनी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पुढे धावले होते, परंतु आदित्य ठाकरे या ठिकाणी धावून आले आणि त्यावेळेचे कमिशनर या ठिकाणी धावून आल्यानंतर आदित्य साहेबांच्या सूचनेनुसार जेवढे त्यावेळेला बाधित झालेली जी लोक होती त्यांना त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्याचं काम हे आदित्य साहेबांच्या आदेशाने त्यावेळेला महापालिकेने केले। आज पण एनजी केमिकलमध्ये काही लोक राहतात, त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलमध्ये राहतात। त्याच्यानंतरच्या काळात काही लोक आमच्याकडे आले, म्हणाले की नाही आम्हाला पण या ठिकाणी धोका आहे, तर जेवढं शक्य त्यावेळेला त्या आठवड्याभरामध्ये आम्ही ते काम केलं। त्याला पुनर्वसन म्हणता येणार नाही, वास्तविक शासनाचं जे काही धोरण आहे ते धोरण अस्तित्वात नसल्याने अशा ज्या काही घटना घडतात किंवा घटना घडू शकतात, धोकादायक काही घरं असतात, त्यांना तात्पुरतं काही त्यांचं त्या ठिकाणी स्थलांतर म्हणा करण्याच्या साठीची जी काय पुरेशी जी काय साधन सुविधा किंवा सोयी सुविधा आहेत त्याच्याकडे शासनाने अद्याप कोणतंच धोरण तयार केलेलं नाही।
त्यामुळे याच्यामध्ये विभाग प्रमुख किंवा मी किंवा कोणी आमदार जरी असला किंवा नगरसेवक जरी असला, एकटा तो काही करू शकत नाही. ते शासनाने ठरवलं पाहिजे. आणि हे काय भारतनगर पुरतं मर्यादित नाही. मुंबई आणि नंतर जी काय मोठी मोठी शहर आहेत त्याच्यामध्ये जो काही डोंगरभाग आहे त्याचा तो विषय आहे. त्याच्यामुळे हे शासनाने जे काय आता त्यांनी जे काही पैसे खर्च केले आमदार आणि खासदार फोडण्यासाठी, इथून सुरत, इथून गुवाहाटी, नंतर गोवा, तो जर पैसा जो आहे तो जर त्याने योग्य रीतीने वापरायचा ठरवला तर मला वाटतं संपूर्ण मुंबई काय परिसरातील जेवढी झोपडपट्टी आहेत त्याच्या पुनर्वसनाचा मार्ग होऊ शकतो. फक्त जे हे पैसे आहेत हे भ्रष्टाचारासाठी जे वापरतात, सत्ता मिळवण्यासाठी ते वापरतात, ते त्यांनी जनतेसाठी वापरले पाहिजे. शिवसेना सातत्याने काम करत असते, सत्ता असो सत्ता नसो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कालपासून सुरू झालेलं हे शिबिर. भारतनगरमध्ये फार मोठी लोकसंख्या आहे. काल जवळजवळ 400च्या वर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आज जवळजवळ 600 लोकांना या ठिकाणी लाभ घेण्यासाठी आमचे शाखा प्रमुख किरण म्हात्रे यांच्या पुढाकाराने दक्षता पातळी असतील, आमच्या निधी शिंदे असतील, सर्व महिला आघाडी असेल, पुरुष पदाधिकारी असेल, यांनी या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खूप छान प्रतिसाद मिळतोय. हे म्हणण्यापेक्षा खरोखर लोकांना याची आवश्यकता होती हे आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून दिसत आहे. इथे वेगवेगळ्या रक्त गट तपासणी होते आहे, त्याच्यानंतर डोळ्यांची तपासणी होते आहे, दातांची तपासणी होते आहे, ॲनिमिया टेस्ट होत आहे आणि त्याचप्रमाणे येणारा जो शिबिरार्थी आहे त्याला मेडिकल किट दिलं जात आहे, काही खाऊ दिला जातोय. त्याच्यामुळे लोक पण खुश आहेत. आणि सकाळी 7 वाजल्यापासून मला वाटतं रानगावला मी शाखा क्रमांक 148चे आमचे शाखा प्रमुख किरण म्हात्रे, दक्षता पाताळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन. जो पायंडा आपल्याला बाळासाहेबांनी घालून दिलेला आहे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणि उद्धव साहेबांनी ते जपलंय तत्व, हेच पुढे आणण्याचं काम आमचे पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत. सगळ्यांना प्रथम जय महाराष्ट्र. मी किरण म्हात्रे, शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 148 वॉर्डचा. अनिल देसाई साहेब आमचे खासदार, आमचे प्रमोद शिंदे साहेब विभाग प्रमुख, निधी वहिनी आमच्या आहेत माजी नगरसेविका आणि विधानसभा प्रमुख, यांच्या प्रयत्नातून आणि मी आणि माझ्या सहकारी शाखा प्रमुख जे आहेत दक्षता पाताडे, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण BPCL आणि CACR या संस्थेमार्फत इथे मोठं भव्य शिबिर आयोजित केलेलं आहे. तुम्ही जर बघतच असाल मोठी गर्दी, मोठी लाईन सकाळी 7 वाजल्यापासून लोकांनी लावलेली आहे आणि एकाच ठिकाणी त्यांना रक्ताच्या विविध तपासण्या, म्हणजे रक्ताच्या जवळजवळ 7 ते 8 तपासण्या आपण इथे करतोय. त्याचप्रमाणे दाताची दंतचक्र चिकित्सा आहे, डोळ्यांची तपासणी करून चष्मे आपण फ्रीमध्ये देत आहोत आणि एकाच ठिकाणी एवढ्या तपासण्या होत आहेत. ज्या तपासण्या आपण बाहेर करायला गेलो तर हजारो रुपये खर्च होत आहेत. आणि त्याचबरोबर एक फूड पॅकेट्स आणि स्वच्छता किट, हायजीन किट मोफत देतोय आणि लोक खुश आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांनाही गरज होती की असं मोठं एक शिबिर इथे होणं गरजेचं होतं. तर आता जवळजवळ काल आम्ही 400 लोकांनी याचा भाग घेतला, आज 600 लोक आहेत. पुढच्या वेळी आम्ही अजून प्रयत्न करू की अजून जास्त लोकांना कशा प्रकारे याचा फायदा मिळेल. आणि माझे सगळे सहकारी कार्यकर्ते आहेत, हे 2 दिवस झाले आणि त्याच्या अगोदरपासून आम्ही झटत आहोत. आणि म्हणजे सत्ता मिळवणे हा फक्त आमचा एक उद्देश नसतो. शिवसेना बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर मी तर म्हणतो आम्ही उद्धव साहेबांनी तर 100% म्हणजे समाजकारणच सांगितलेलं आहे. त्याचं आम्ही उद्धव साहेबांच्यासाठी आणि सगळ्या लोकांसाठी हे आम्ही इथे आयोजन केलेलं आहे आणि लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद इथे मिळत आहेत. लोक म्हणतात की असं शिबिर पूर्वी कधी इथे झालेलं नव्हतं आणि प्रमोद शिंदे, निधी शिंदे आणि आमच्या माध्यमातून हे शिबिर इथे होत आहे, त्याच्यामुळे लोक खूप आनंदी आहेत.